नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय सुंदर असा उपाय बघणार आहोत. बघा, तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाच्या घरामध्ये वाद हे होतातच. मग ते सासू सासऱ्यांमध्ये असो किंवा सासू सुनेमध्ये असो किंवा मुला आणि बापामध्ये असो किंवा जावाजावांमध्ये असो, कोणामध्येही म्हणजे घरात जिथे घर आहे तिथे वाद भांडण होतच असतात. किंवा तुमच्या सगळ्यांच्या अशा कमेंट्स येतात की ताई, आमच्या घरामध्ये सतत भांडण होतात, एक दिवसही असा जात नाही की आमच्या घरात भांडण होत नाही, वाद होत नाहीत, क्लेश होत नाही किंवा किरकोळ कारणावरून वाद होतात आणि घरामध्ये एक अस्वस्थता आहे, आलेला पैसा टिकत नाही किंवा सतत घरामध्ये कोणीतरी गेल्यासारखा असा भास होतो. म्हणजे आपलंच घर असून आपल्याला बसू वाटत नाही, थांबू वाटत नाही, घरात असा उत्साह वाटत नाही, आनंदीपणा वाटत नाही, समाधान वाटत नाही. पैसा येतो, पैसा जातो, पण 2 वेळेचं आम्ही जेवण पण जेवतो, ते जेवण जेवल्यासारखं वाटत नाही. म्हणजे कुठेतरी काय त्या घरामध्ये एक निगेटिव्हिटी असते आणि ती निगेटिव्हिटी ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार असते. मग ही निगेटिव्हिटी घालवायची कशी, हिला दूर कसं करायचं आपल्यापासून. बघा, प्रत्येकजण आपल्या आयुष्यामध्ये अनेक लोक येतात जातात, प्रत्येकजण आपल्या चांगल्याचाच विचार करतो असं नसतं. बरेच लोक असे असतात जे आपल्या वाईटावरती टपलेले असतात. कुणी जर तुमच्या घरावरती कर्णीबाधा केलेली असेल किंवा बाहेरची बाधा तुम्हाला झालेली असेल किंवा घरावर कोणी काही तांत्रिक प्रयोग केला असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात आपल्या घरामध्ये. मग प्रगती थांबते, पैसा येतो पण तो पैसा कुठे जातो कळत नाही. आणि नवऱ्याचा जॉब असतो तो म्हणजे जॉब पण धरसड होतो किंवा पैसाच येत नाही, आला तरी तो टिकत नाही, कुठेतरी दवाखाना असेल किंवा काय अशा अन्य गोष्टींमध्ये तो खर्च होतो आणि अचानक आजारपण उद्भवतं. म्हणजे जे काही आहे ना, ते सगळं वाईट सतत घरामध्ये घडत असतं. म्हणजे एक दिवससुद्धा असा जात नाही की घरामध्ये एक चांगली गोष्ट घडली किंवा एक दिवस असा पण जात नाही की घरामध्ये भांडण झालं नाही. रोज भांडण आमच्या घरामध्ये होतंच. असं जर तुमच्या घरामध्ये होत असेल किंवा सतत अस्वस्थ वाटत असेल घरात तुमच्या किंवा घरामध्ये असं म्हणजे आपलंच घर असतं पण बसू वाटत नाही, थांबू वाटत नाही, बाहेर जावं असं वाटतं सारखं किंवा कुणीतरी गेलं आहे की काय घरात असं भकास वाटतं. ह्या सगळ्या गोष्टी का घडत असतात तर त्या घरामध्ये निगेटिव्हिटी असते. बघा, एखाद्याच्या घरात आपण जातो, त्या घरामध्ये इतकं प्रसन्न वाटतं की त्या घरातून थांबू वाटत नाही. का तर तिथे निगेटिव्हिटी नसते. त्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी टिकून राहते. त्या घरामध्ये सतत म्हणजे देवी देवतांचा वास असतो. त्या घरामध्ये सतत सेवा घडत असतात, म्हणून त्या घरामध्ये निगेटिव्हिटी नसते. त्याच्यामुळे त्या घरामध्ये गेलं की आपल्याला उठू वाटत नाही, छानपैकी बसू वाटतं. म्हणजे मुख्य दरवाजा बघूनच त्यांचा असा छान वाटतो आपल्याला मुख्य दरवाजावरती. म्हणून आपल्याही घरामध्ये तसं समाधान वाटावं, शांतता नांदावी, एकोपा टिकून राहावा आणि घरामध्ये प्रसन्न नेहमी वाटावं, यासाठी कोणता उपाय करायचा आहे जेणेकरून आपल्या घरातली जी काही निगेटिव्हिटी आहे ती सगळी निगेटिव्हिटी निघून जाऊन आपल्या घरामध्ये जी सकारात्मक ऊर्जा आहे ती टिकून राहील. तर बघा, हा उपाय जो आहे तो अत्यंत प्रभावशाली उपाय आहे, जो आपल्या केंद्रामध्ये आपल्याला सांगितला जातो. अत्यंत प्रभावी उपाय, तुम्ही नक्की करून बघा. तर काय करायचं बघा, आता कुठल्याही दिवशीपासून तुम्ही हा उपाय करू शकता. सलग 15 दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे. मी स्वतः हा उपाय केलेला आहे. चांगला रिझल्ट याचा आलेला आहे. मी खरंच सांगते, एका पॉईंटला म्हणजे अशी वेळ होती की मी हा उपाय करून बघितला होता आणि परत हा उपाय करायची मला गरज लागली नाही. इतका प्रभावी हा उपाय आहे. तर तुमच्याही घरात ही सगळी लक्षणे दिसत असली तर तुम्ही नक्की हा उपाय करून बघा. तर या उपायासाठी तुम्हाला कधीपासून सुरुवात करायची, तर सगळं मी सांगणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कुठल्याही दिवसापासून तुम्ही उपाय करू शकता. घरातील कुठलीही व्यक्ती हा उपाय करू शकते. तुम्ही स्वतः करू शकता, तुमचे मिस्टर करू शकतात, मुलगा मुलगी कोणीही करू शकतं. हा आधी सलग 15 दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे, कळालं. 15 दिवसांनी म्हणजे जसं तुम्ही उपाय कराल, हा उपाय करत राहाल, जसे दिवस पुढे जातील तसे नक्कीच त्याचा तुम्हाला अनुभव येत राहील, यात काही शंका नाही. तर आता काय करायचं बघा, सगळ्यात पहिले तुम्हाला जर आता अमावस्या झाली, आता पौर्णिमा येते, तर सलग पौर्णिमेपासून ते अमावस्येपर्यंत असे 15 दिवस असतात.
तर ते 15 दिवस तुम्हाला करायचं आहे. म्हणजे पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत, अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत असं तुम्हाला हा उपाय सलग करायचा आहे. तर आता पौर्णिमा अजून पुढं आहे, तर आता आजपासून तुम्ही हा उपाय करू शकता का? तर हो. उद्यापासून करू शकता का? तर हो. कधीहीपासून उपाय तुम्ही म्हणजे कधीहीपासून सुरुवात करू शकता, ह्याला असं काही नाही. पण पौर्णिमा ते अमावस्या, अमावस्या ते पौर्णिमा असं सलग 15 दिवस जर तुम्ही उपाय केलात तर नक्कीच त्याचा रिझल्ट तुम्हाला 100% येईल, यात काही शंका नाही. आणि आजपासून, उद्यापासून, कधीहीपासून तुम्ही हा उपाय चालू करू शकता. कळालं? आता ह्या उपायासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे. नारळ जो आहे तो तुम्हाला नवीन म्हणजे कुणीतरी शुभेच्छांमध्ये दिलेला किंवा ओटीमध्ये आलेला नारळ तुम्हाला घ्यायचा नाही आहे. तर नवीनच नारळ तुम्हाला आणायचा आहे. त्याची सालं वगैरे काढायची आहेत, म्हणजे वरची जी साल असते ती काढायची आणि शेंडी, नारळाची शेंडी तेवढी म्हणजे ठेवायची. आणि हा उपाय करत असताना शक्यतो संध्याकाळच्या वेळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तर अगदी साधा सोपा उपाय, जास्त काही करायचं नाही. फक्त काय करायचं बघा, तुम्हाला संध्याकाळच्या वेळी आता सगळ्यात पहिले स्वामींना प्रार्थना करायची की स्वामी, मी जो काही हा उपाय करतो ते माझ्या घराच्या सुखासाठी, समाधानासाठी करते. घरात आनंद, शांतता टिकून राहावी, या समाधान टिकून राहावं यासाठी करते. घरात एकोपा टिकून राहावा. घरातील जे काही वाद, भांडण, कटकट, रोग, राई किंवा आजारपण, सगळं जे काही वाईट आहे, नकारात्मकता, करणेबाधा, नजरबाधा, दोष, काही जे काही सगळं वाईट आहे ते सगळं निघून जावं, त्याचा नाश व्हावा आणि माझ्या घरामध्ये चांगलं वातावरण तयार होऊ दे, सकारात्मक ऊर्जा माझ्या घरामध्ये नांदू दे आणि घरामध्ये एकोपा टिकून राहू दे. माझ्या घरातली सगळी जी काही लोकं आहेत ते एकोप्याने राहू देत, समाधान माझ्या घरात नांदू दे, असं सगळी प्रार्थना छानपैकी तुम्हाला महाराजांना करायची आहे. आणि त्याचसाठी मी हा उपाय करतो आहे किंवा करते. आणि हा उपाय मला लागू होऊ दे, लागू होतोच, त्याचा फरक आपल्याला घरात जाणवतोच, अशी महाराज म्हणजे होतोच. आणि अशी सगळी एकंदरीत प्रार्थना महाराजांना करायची आणि उपायाला सुरुवात करायची. तर आता काय करायचं बघा, तुम्हाला एक पाट घ्यायचा, छोटासा पाट घ्यायचा, जो माझ्या देवघरात नेहमी असतो, तो तुम्ही बघताय तसा पाट तुम्हाला घ्यायचा आहे, एकदम छोटासा. त्याच्यावरती एक ताट ठेवायचं. कळालं? त्याच्यावरती एक ताट ठेवायचं आणि त्या ताटामध्ये एक नारळ, जो आपण नारळ घेतला आहे ना, त्याची शेंडी, सालं काढलेला, तो नारळ तुम्हाला घ्यायचा आहे. आणि थोडीशी नारळाला शेंडी ठेवायची मागे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला तो नारळ जो आहे तो असा देवाकडे शेंडी आली पाहिजे असं तो नारळ ठेवायचा आहे. कळालं? आता देवाकडे, लक्षात ठेवा, देवाकडे नारळाची शेंडी आली पाहिजे, आता म्हणजे स्वामींच्याकडे. तर आता काय करायचं बघा, तुम्हाला भीमसेनी कापूर घ्यायचा आहे. भीमसेनी कापूर सगळ्यांना माहीत आहे, ज्यामध्ये आयुर्वेदिक तत्त्व आहेत, आयुर्वेदिक तत्त्व सामावलेली आहेत, आयुर्वेदिक गुण आहेत त्यामध्ये. आणि तो अशा घटकांपासून बनवलेला आहे जे घटक हवेमध्ये पसरतात. हवेतील जे काही निगेटिव्हिटी आहे, आपल्या घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे, आपल्या आजूबाजूला जे सूक्ष्म जीवजंतू जे असतात, किटाणू, विषाणू, जे आपल्या डोळ्यांना पण दिसत नाहीत, ते सगळे म्हणजे तो कापूर जाळताच ते सगळं जे काही आहे नकारात्मकता, ते सगळं निघून जातं, त्याचा नाश होतो. म्हणून घ्यायचा असेल तर शक्यतो तुम्ही भीमसेनी कापूर घ्या. तो असं कुठल्याही स्पेसिफिक किंवा असा कुठल्याही शेपमध्ये नसतो, तो असा वाकडा तिकडा, म्हणजे असा त्याला शेप नसतो. तर भीमसेनी कापूर तुम्हाला घ्यायचा आहे. नसेल तुमच्याकडे भीमसेनी कापूर तर तुम्ही आहे तो साधा कापूर घेतला तरी, म्हणजे साधा कापराच्या वड्यातून घेतल्या तरी चालेल, काही हरकत नाही. शेवटी मनातील श्रद्धा आणि भाव महत्त्वाचा असतो. आता तर झालं असं, हे झालं, कापूर घ्यायचा आणि नारळ घ्यायचं. आता काय करायचं बघा, महाराजांच्याकडे सगळ्यात पहिले धूप, दीप, अगरबत्ती देवाला ओवाळायची. तुळशीपाशी दिवा लावायचा, छानपैकी घरातील वातावरण प्रसन्न करायचं. सगळीकडे दिवा म्हणजे लाईट्स लावायच्या सगळं. आणि का माहिती आहे का, हे सगळं का करायचं, तर माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न राहते. आणि हा उपाय ज्यावेळी तुम्ही कराल तर नक्कीच तिचं लक्ष आपल्या घरावरती जाईल. आणि आपल्या घरामध्ये जे काही वाईट चाललेलं आहे, पैसा थांबला आहे किंवा प्रगती थांबले, तर ह्याचा कुठेतरी नाश होईल. आणि बघा, जिथे उपाय सेवा होतात तिथे माता लक्ष्मी कायम टिकून राहते, तिथे निगेटिव्हिटीला थाराड नसतो. तर आता हे झालं. आणि त्याच्यानंतर 7 कापराच्या वड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. काय आलं? 7 कापराच्या वड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. तर त्याच्यानंतर उपाय करण्यासाठी एक ताट घ्यायचं, नारळाची शेंडी देवाकडे येईल असं तो नारळ ठेवायचा आणि त्याच्यावरती एक कापूर ठेवायचा. कळालं? महाराजांना प्रार्थना वगैरे करून झाली, त्या नारळावरती एक कापराची वडी ठेवायची आणि त्या 7 कापराच्या वड्या तुम्हाला त्या नारळावरती जाळायच्या आहेत. कळालं? नारळावरती जाळायच्या आहेत. आता नारळावरती जाळत असताना नुसतंच जाळायच्या नाहीत.
बघा, कुठलाही उपाय करत असताना, कुठलीही सेवा करत असताना त्याच्यावरती स्तोत्र मंत्रांचं जर पठण झालं तरच तो उपाय आपल्याला लागू होतो किंवा तो उपाय सिद्ध होतो किंवा त्याचा फरक आपल्याला जाणवत असतो. म्हणजे ज्याच्यासाठी आपण उपाय करतो आहे ती गोष्ट किंवा ती समस्या त्यातून आपल्याला मार्ग मिळत असतो. म्हणून स्तोत्रमंत्रांचं पठण हे झालंच पाहिजे. आता जोपर्यंत तो कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला अखंड श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अखंड तुम्हाला नामस्मरण करायचं आहे किंवा जप करायचा आहे. लक्षात घ्या, 7 कापूर जळेपर्यंत तुम्हाला तो अग्नी विझता कामा नाही. लक्षात घ्या, म्हणजे पहिला कापूर विझायच्या आधीच तुम्हाला दुसरा कापूर ठेवायचा आहे, दुसरा कापूर विझायच्या आधीच तिसरा कापूर ठेवायचा आहे. अशा प्रकारे 7 कापूर तुम्हाला जाळायचे आहेत रोज. कळालं? रोज तुम्हाला ते कापूर जाळायचे आहेत. 7 कापूर जळेपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. कळालं? अगदी छोटासा उपाय, पण इतका प्रभावी उपाय मी स्वतः केलेला आहे. खरंच सांगते, या उपायाने 100% नव्हे 1001% तुम्हाला फरक जाणवेल. घरातलं आधीचं वातावरण तुम्ही बघाल आणि आत्ताचं वातावरण बघाल, खूप 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 प्रभाव पडतो, म्हणजे फरक जाणवतो आणि प्रभावी हा उपाय आहे. फक्त हा उपाय करत असताना सातत्य पाहिजे. बघा, हा उपाय तुम्ही केला आहे आणि 1 दिवस केला आहे, 4 दिवस केला नाही, परत 5व्या दिवशी केला आहे, परत 6व्या दिवशी नाही आणि परत पुढचे 3-4 दिवस केला आहे, तर असं तुम्हाला तो फरक जाणवणार नाही. बघा, एखाद्या वेळेस एखादा व्यक्ती आजारी असेल तर सलग त्याला औषधोपचार दिले किंवा एखादं मेडिसिन दिलं तर त्याचं आजार पण आहे ते बरं होईल. नंतर 1 दिवस गोळी खाल्ला, पुढचे 2-3 दिवस गोळ्या खाल्ल्या नाही, औषधं घेतलं नाहीत, मग तो बरा होईल का सांगा? अजिबात होणार नाही. त्याच्यामुळे ह्या उपायांचं, सेवांचं देखील तसंच आहे. सेवेत किंवा उपायात सातत्य असेल तरच त्याचा प्रभाव जाणवतो. 1 दिवस सेवा केला आणि पुढचे 4-5 दिवस जर सेवाच केली नाही, तुम्ही खंड पाडला, तर ती आधी केलेली 1 दिवस जी सेवा आहे ना, तीसुद्धा तुमची खंडित होते, त्याचा काही उपयोग होत नाही. म्हणून सेवेत सातत्य पाहिजे. आज केलं ना उद्या करायचीच, उद्या गेला परवा करायचीच, असं सतत जर तुम्ही सातत्य ठेवाल, सेवा करत राहाल, तर त्याचा प्रभाव जो आहे तो कमी जे काही आपल्या घरात वाद, म्हणजे जे काही वाईट झालं तर त्याचा प्रभाव कमी होत जातो. म्हणून सेवेत सातत्य पाहिजे. कळालं? आता तो नारळ काय करायचा? सलग 15 दिवस तुम्हाला उपाय करायचा आहे. आजपासून करा, उद्यापासून करा, कधीपासून करा. रोज जरी केला, 15 दिवस तुम्ही करून बघा. मी 15 दिवस का म्हणते, तर 15 दिवस तुम्ही करून बघा आणि अनुभव घेऊन बघा. तुम्ही रोज हा उपाय कराल, रोज न चुकता. फक्त काय करायचं की जर नारळाला तडा वगैरे गेला तर तो नारळ जो आहे तो पाण्यात विसर्जित करायचा आणि दुसरा नारळ घ्यायचा. कळालं? आणि सलग 7 दिवस तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि नारळावरतीच कापूर तुम्हाला जाळायचा आहे. कापूर जळेपर्यंत तुम्हाला स्वामींचं नामस्मरण करायचं आहे. लक्षात घ्या, 7 कापूर जळेपर्यंत तो कापूर विझता, म्हणजे तो अग्नी विझता कामा नाही. पहिला कापूर विझायच्या आधी दुसरा कापूर तुम्हाला ठेवायचा आहे आणि असं सलग अगदी बघा, उपायाला किती मिनटं लागतात? 5-7 मिनटं लागतात, पण हे 5-7 मिनटं तुमच्या घरातील सुख, समाधान, आनंद परत मिळवून देऊ शकतो. आणि मी स्वतः हा उपाय केलेला आहे म्हणून तुमच्यासोबत मी शेअर करते. खूप प्रभावी आणि सुंदर आणि साधा सोपा विना खर्चिक असं कापूर. फक्त ह्यामध्ये काय, कापूरच आपल्याला आणावं लागतं, नारळ, बाकी असं खूप काही पैसे खर्च करावे लागतात असं काही नाही. तुम्ही हा उपाय करून बघा आणि अनुभव घेऊन बघा आणि रोज उपाय करा. संध्याकाळच्या वेळेलाच शक्यतो उपाय करा आणि म्हणजे इतर वेळी करण्यापेक्षा संध्याकाळच्या वेळी, म्हणजे प्रदोष समय किंवा तिन्ही सांजेच्या वेळेला जर हा उपाय केला तर 100% तुम्हाला त्याचा अनुभव येईल. आणि या उपायासोबतच तुम्हाला एक वेळेस कालभैरवाष्टक स्तोत्र जे आहे ते सुद्धा तुम्हाला म्हणायचं आहे. कालभैरवाष्टक स्तोत्र जे आहे ते अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे, कारण या स्तोत्राच्या पठणामुळे किंवा जर तुम्ही म्हणणार नसाल तर तुम्ही मोबाईलवरती लावून द्या संध्याकाळच्या वेळी, कारण ह्या स्तोत्राच्या पठणामुळे, श्रवणामुळे आपल्या घरातील कितीतरी निगेटिव्हिटी दूर होते आणि घरात एक सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. म्हणून या उपायासोबतच तुम्ही रोज कालभैरवाष्टक स्तोत्रसुद्धा म्हणायचं आहे. तर चला, आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वामींची सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.